नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज तुम्हाला मी बोंबलाची चटणी बनवून दाखवत आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य हे छोटे बोंबील घेतलेत बघा। हे सुके असतानाच मी धुवून सुकवून घेतलेले आहेत। हे जे तोंड आणि शेपटी बाजूचे पंख वगैरे काढलेले आहेत आणि एकदम बारीक आहे, त्यात कन्नाटा नसतो। बारीक कन्नाटा असतो नाही काढला तर चालतं बघा। इतके सुकलेत बघा, धुवून सुकवून घेतलेले आहेत मी। एक गड्डी लसूण आहे, 6 ते 7 मिरच्या आहेत बघा। ह्या तिखटवाल्या मिरच्या आहेत, थोडीशी कोथिंबीर आहे, मीठ आहे आणि जिरे आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये ना मिरच्या पहिला आपण थोड्याशा भाजून घेऊया। मिरच्या बघा चांगल्या भाजलेल्या आहेत। आता मी गॅस बंद करते आणि ह्याच्यातच ठेवून देणार आहे, कारण ते अजून भाजतील बघा। त्याला थोडे थोडे डाग पडस्तोर असे भाजून घ्यायचे, फक्त करपून द्यायचे नाहीत। आणि ह्याच्यातच हे अर्धा चमचा मी जिरं घेतलेलं आहे, ते पण टाकणार आहे आणि हे असंच ठेवणार आहे बघा। आता हे मी उतरून घेते। मी कढई उतरून घेतलेली आणि ते ह्याच्यावर एक जाळी ठेवलेली आहे बघा। ह्याच्यावर आपण ना बोंबील भाजून घेऊया, थोडे थोडे टाकून भाजून घ्यायचे। असे हलकेसे भाजायचे, जास्त भाजायचे नाहीये, कारण हे धुवून मी सुकावलेले आहे। तीन गॅस बारीक केलेला आहे बघा मी। एकदम हलकेसे हलवून 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 असे भाजून घ्यायचे। तुम्ही काय करायचं, असं बोंबील जर आणले ना छोटे छोटे, तर एकदमच थोडेसे धुवून जरा उन्हात टाकायचे। पहिले धुवायच्या अगोदर त्याचं तोंड शेपटी पंख वगैरे सगळे काढायचे आणि सुकवायचे थोडेसे आणि ठेवायचे डब्यात भरून। मी असे अर्धा किलो वगैरे असे भरून ठेवते आणून। हे बघा आता बोंबील भाजलेले तर ते काढून घेते बघा मी। असे सगळे बोंबील मी भाजून घेते बघा। चांगले भाजलेले आहेत बघा। छोटे छोटे असल्यामुळे आणि बारीक असल्यामुळे लगेच भाजतात, तर करपतील असे लगेच हलवायचे बघा। एकदम गॅस बारीक आहे, त्याच्यावर लगेच भाजून निघतात। हे बघा आता हे पण बोंबील भाजलेले आहेत। गॅस बंद करते मी आणि आता ह्याच्यावर ठेवते बघा। हे तुम्हाला दाखवते पहिले बोंबील मी भाजलेले। हे बोंबील बघा मी पहिले भाजून घेतलेले आहेत। असे थोडे थोडे जळतात, तर असे हाताने पुसून काढायचं। हे चुळून काढलं की लगेच निघतं बघा, कारण वरचं फक्त जळतं, आतलं काय नाही एवढं। आणि कडक झालेत बघा किती। आता हे झाले तवरच टेचून घ्यायचं, लय वेळ लावायचा नाहीये। तर आता हे मी बाकीचे बोंबील पण घेते। खलबत्ता घेतलेला आहे, हा लोखंडाचा खलबत्ता आहे। आता ह्याच्यामध्ये बघा ह्या मिरच्या, भाजलेल्या मिरच्या आणि जिरं टाकून घ्यायचं। आता ह्यात मी मिरच्या आणि जिरं टाकलेलं आहे। हा एक गड्डी लसूण आहे, देशी लसूण आहे हा। आता ह्याच्यामध्येच हे आपण बोंबील जे भाजलेत का नाही, त्याचे आपण असे तुकडे करून टाकूया बघा। किती कडक आहेत, हाताने जरी चुरले तरी ते चुरून जातात बघा लगेच। सगळे टाकून घेऊया आपण आता ह्याच्यामध्ये। बोंबलाचे बघा मी तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण हे टेचून घेऊया खलबत्त्यात, लगेच टेचले जातात। आणि लय वेळ खाली ठेवले की नाही तर परत ते सॉफ्ट होतात, त्यामुळे लगेच करायचं बघा। लगेच चुरा व्हायला लागलाय त्याचा, चांगलं बारीक करून घ्यायचं। हे बघा हे बारीक असं चांगलं टेचून घेतलेलं आहे, सगळं एकजीव झालेलं आहे। आपण आता ह्याच्यात मीठ नाही टाकलेलं आणि कोथिंबीर बी नाही टाकलेली, तुम्हाला मी दाखवते। ह्याची चव एकदम खायला तर वेगळीच लागते बघा, असं बारीक झाले बघा। आता ह्यात बाकीचं आपण कोथिंबीर आणि मीठ टाकून घेऊया। आता ह्याच्यामध्ये बघा कोथिंबीर टाकणार आहे, बारीक चिरून घेतलेले आणि चवीपुरतं मीठ। आता हे मी मिक्स करून घेते आणि परत आपण ह्याला ना थोडंसं टेचून घ्यायचं आहे बघा। मिक्स झालेलं आहे बघा सगळं चांगलं। आता ह्याला आपण परत थोडंसं टेचून घेऊया। मीठ आणि कोथिंबीर टाकल्यावर बघा पूर्ण टेचून एक जीव केलेला आहे। आता मी तुम्हाला काढून दाखवते। की जेवताना झटपट बनवा, इतकी तोंडाला चव येईल ना तुमच्या। थंडीच्या दिवसात असं काहीतरी वेगळं खायला असावं। तर हे बघा बारीक होते एकदम। बोंबील कसे भाजले ना बारीक असायला पाहिजेत। एकदम इतकी चवीला छान आणि टेस्टी होती नाही चटणी। तुम्हाला जरी बोंबलाची चटणीची जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, सबस्क्राइब करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर बी करत जावा।